रायगड जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून तटकरे दळवी यांच्यात सुरू असलेल्या वादात आता शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकरांची धडक एंट्री झाली आहे। अनिकेत तटकरे यांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपांवर घोसाळकरांनी तिखट जशास तसं प्रत्युत्तर देत वातावरण आणखी तापवलंय। तटकरे घोसाळकर यांच्या प्रखर शाब्दिक चकमक रंगली असून राष्ट्रवादीकडून शिवसेनेवर करण्यात आलेल्या चीटर आरोपांना घोसाळकरांनी थेट पलटवार केलाय। दळवींना तुम्हीच 3 वेळा फसवलं, आम्ही नाही, असा घणाघाती दावा घोसाळकरांनी केलाय। या सर्व घडामोडींमुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय तापमान आणखी वाढले असून महायुतीतील तणाव खुल्या संघर्षात परिवर्तित होत असल्याचे संकेत आता स्पष्ट दिसत आहेत। महेंद्र दळवींच्या बालबुद्धीचा मला खरेच कीव येते। स्वतः चिटर आमदार आहेत, त्याच्यामुळे त्याच चष्म्यातनं सगळ्यांना ते तशा पद्धतीने पाहतात। तटकरे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, महायुतीच्या प्रमुख घटक पक्षाचे नेते आहेत। त्यांचे आणि आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी असतील, अमितभाई असतील, यांच्यासोबत घनिष्ठ संबंध आहेत। म्हणून का आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहोत असं जर ते म्हणत असतील तर ते चुकीचं आहे। त्यामुळे त्यांनी त्यांचं जे विचार आहेत ते आधी सुस्पष्ट करावे, म्हणजे खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे। खऱ्या अर्थाने अनिकेत तटकरेच बालिश आहेत। अनिकेत तटकरेंनी महेंद्र दळवीवर आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे आणि बालिश हा शब्दप्रयोग वापरला तो अत्यंत चुकी, त्यामुळे तीव्र नाराजी पसरलेली आहे। सुनील तटकरेंनी आमदार महेंद्र दळवींना कमीत कमी 3 वेळा फसवले, पुराव्यानिशी ते सिद्ध करतात आणि जाहीर सांगतायत आणि त्याच्यामुळे सीटर कोण आहे हे जनतेला, संपूर्ण रायगड जिल्ह्यात जनतेला माहितीच आहे। त्याचबरोबर आमचे त्या ठिकाणी नामदार भरत गोगावले यांनी सांगितलं, आवाहन केलंय की लोकसभेला आम्ही प्रामाणिक काम केलं, परंतु विधानसभेला पाडण्याचं काम तटकरेंनी केलेलं आहे। ते दहावीर महाराज आणि विश्वर महाराजांचं फुल आणि नारळ उचलत तयार आहेत। माझं आव्हान आहे शिवसेनेच्या माध्यमातून, आम्ही त्यांना सांगतो तुम्ही या, वेळ देतो त्यावेळेस तुम्ही या, जे कोणी चिटिंग केली असेल, जे कोणी फसवलं असेल त्याचा वीरेश्वर महाराज दहावीर महाराज त्याच्या खऱ्या अर्थाने काय करायचं ते करेल, अशा प्रकारचं मी शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी आवाहन करतो, त्यांनी यावं आणि आम्ही ती वाट बघतोय। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।